श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या धनुराशींच्या बंधू आणि भगिनींनो. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप खूप खास आहे. म्हणून मन शांत करा, सगळं बाजूला ठेवा आणि एक एक शब्द लक्ष देऊन ऐका. कारण पुढचे 5 दिवस तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहेत. धनुराशीचा मालक असलेला गुरुग्रह आता जागा बदलून तुमच्या पत्रिकेत खूप चांगल्या जागी आला आहे आणि त्याचा चांगला परिणाम आता तुमच्यावर दिसायला लागणार आहे. बऱ्याच महिन्यांपासून तुमच्या घरात शांती नव्हती. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत होते. मुलांच्या भविष्याची काळजी तुम्हाला रात्रभर झोपू देत नव्हती. हातात पैसे आले तरी ते टिकत नव्हते आणि मन सतत अस्वस्थ राहत होते. अचानक तब्येत बिघडत होती आणि कोणीतरी जवळच आपल्या मागे काही वाईट करत असल्याची शंका मनात येत होती. पण मित्रांनो, आता हे सगळं वाईट दिवस संपत आले आहेत. तुम्ही जे रडत रडत दिवस काढले, जे कष्ट केले, त्याचं फळ आता तुम्हाला नक्की मिळणार आहे, याची खात्री बाळगा. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, ज्यांचं नशीब बदलायचं असतं त्यांची आधी परीक्षा घेतली जाते. तुम्ही जे सहन केलं ते वाया गेलेलं नाही. प्रत्येक दुःखाच्या मागे एक मोठा आनंद लपून बसलेला असतो. फक्त त्याची वेळ यायची असते. जो माणूस संकटात स्वामींचं नाव सोडत नाही त्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. आता ती वेळ तुमच्यासाठी आली आहे. मनात असलेली प्रत्येक शंका आज इथेच सोडून द्या. कारण पुढचे दिवस फक्त आणि फक्त तुमचेच आहेत. ही गुरुजींची खात्रीची शिकवण आहे, ती लक्षात ठेवा. गुरुग्रहांच्या या चांगल्या बदलामुळे पुढच्या 5 दिवसात तुमचं नशीब बदलायला सुरुवात होणार आहे. आणि हा व्हिडिओ आजच तुमच्यापर्यंत पोहोचणं ही साधी गोष्ट नाही. हा स्वामींनी खास तुमच्यासाठी पाठवलेला संकेत आहे असं समजा. हा व्हिडिओ बघत असताना जर तुमच्या घरातला दिवा अचानक जास्त उजेड देऊ लागला किंवा तुमच्या उजव्या हाताच्या तळव्याला विनाकारण खास सुटली तर समजून जा की चांगली शक्ती तुमच्या आसपास जमा होत आहे. जेव्हा एखादी मोठी ताकद आपल्या पाठीशी उभी राहते तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आधीच सांगत असतात की चांगले दिवस येणार आहेत. आणि आता तुमच्या भोवती एक सुरक्षेचं कवच तयार होत आहे असं समजा. घरातला अबोला, पैशांचं टेन्शन आणि तब्येतीची काळजी हे सगळं आता एकाच वेळी कमी होत जाणार आहे. कारण गुरुग्रहांच्या कृपेने तुमच्या आयुष्याला नवी सुरुवात मिळत आहे. जे लोक तुम्हाला आधी कमी समजत होते, तुमची चेष्टा करत होते, तेच लोक आता तुमची प्रगती बघून आश्चर्याने तोंडात बोटं घालतील, यात काही शंका नाही. घरातली शांतता आता हळूहळू परत यायला लागेल. तुमच्या जोडीदारासोबतचं असलेले जुने वाद विसरले जातील. बोलण्यात पुन्हा प्रेम आणि माया दिसेल आणि घर पुन्हा हसण्याने भरून जाईल. जे नातेवाईक तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्यापासून दूर गेले होते त्यांचा खरा स्वभाव आता तुमच्या लक्षात येईल आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे ओळखण्याची बुद्धी तुम्हाला मिळेल. मित्रांनो, हा चांगला काळ फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलांच्या आयुष्यालाही नवी दिशा देणार आहे. त्यांच्या शिक्षणातल्या अडचणी, करिअरची चिंता हळूहळू कमी होत जाईल आणि पुढच्या काही दिवसात त्यांच्या मेहनतीला यश मिळेल असे संकेत दिसू लागतील. हे बघून एक आई बाबा म्हणून तुमचं मन अभिमानाने भरून येईल आणि डोक्यावरचं मोठं ओझं उतरायल्यासारखं वाटेल. मुलं चुकीच्या मार्गाला जातील ही भीती जी तुम्हाला सतावत होती ती आता कमी होत जाईल. कारण स्वामींची कृपा त्यांना नेहमी चांगल्या मार्गावर ठेवेल. गुरुग्रह आता अशा चांगल्या जागी आहे की पैशांची जी कामं अडकली होती ती हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. ज्यांचे पैसे अडकले होते ते परत मिळतील. अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि पैसे मिळण्याचे नवे मार्ग समोर येतील, ज्यामुळे घरातलं आर्थिक टेन्शन कमी होत जाईल. बँकेचे हप्ते भरायची चिंता आणि कर्जाचं ओझं हळूहळू कमी व्हायला लागेल आणि मन थोडं मोकळं वाटेल. जे नोकरी करतात त्यांना बढतीची संधी मिळेल आणि जे व्यापार करतात त्यांना व्यापारात फायदा होईल, ज्यामुळे लोकांमध्ये तुमचा मान आणखी वाढेल. जुने कोर्टातले वाद किंवा कागदपत्रांची अडकलेली कामं आता निकालाच्या जवळ येतील. गुरुजी म्हणतात, बाळांनो, पैसा हा फक्त कर्माचं फळ नाही, तो श्रद्धेचाही परिणाम असतो. ज्या घरात रोज स्वामींचं नाव घेतलं जातं त्या घरात लक्ष्मी टिकून राहते. आज जरी हातात कमी असलं तरी मन शुद्ध आणि श्रद्धा पक्की ठेवा. गुरुजी सांगतात की संकटाचा काळ संपत आला की देव सगळ्यात आधी मनाची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत जो टिकतो त्याच्यासाठी पुढचा रस्ता आपोआप सोपा होतो.
तुमच्यासाठी तोच रस्ता आता तयार होतो आहे, यावर पूर्ण विश्वास ठेवा. या काळात तुमच्या तब्येतीतही सुधारणा दिसेल. सतत जाणवणारा थकवा, मनातली अस्वस्थता आणि रात्री झोप न लागण्याची तक्रार हळूहळू कमी होईल आणि शरीरात नवी ताकद जाणवेल. जुने त्रास हळूहळू कमी होतील आणि तब्येत आधीपेक्षा चांगली होईल. मनही पूर्वीपेक्षा शांत वाटेल. या खास दिवसात निसर्ग तुम्हाला काही छोटे संकेत देईल. जर घराच्या अंगणात अचानक फुलपाखरू आलं किंवा रात्री झोपेत स्वप्नात कोणी साधू किंवा संत दिसले तर समजून जा की हा एक चांगला संकेत आहे. दाराशी येणारा पक्षी किंवा घरात अचानक दिसणारं तुळशीचं रोप ही निसर्गाने पाठवलेली चांगली चिन्ह आहेत असं समजा. पहाटेच्या स्वप्नात जर तुम्हाला वाहती नदी दिसली, सूर्य उगवताना दिसला किंवा मंदिराची घंटा वाजल्याचा आवाज ऐकू आला तर हे सगळं तुमची मनातली इच्छा लवकरच पूर्ण होणार याचं लक्षण आहे. ज्या गोष्टी पैशामुळे अडकल्या होत्या त्या आता पूर्ण होत जातील आणि तुमच्या हातून काही चांगली लोकांना मदत करणारी कामंही घडतील. पण मित्रांनो, हे चांगले दिवस सुरू होताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आधी ज्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली होती ते आता गोड गोड बोलून तुमच्याजवळ परत येण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवण्याआधी एक वेळ नक्की विचार करा. कोणाचेही गोड शब्द ऐकून घाईघाईने आपल्या मनातल्या योजना त्यांना सांगू नका. थोडं सावध राहा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे मनातली भीती आणि शंका आता बाजूला ठेवा. चेहऱ्यावर समाधानाचा हसू ठेवा आणि या नव्या चांगल्या दिवसाचं मनापासून स्वागत करा. मित्रांनो, हे सगळे संकेत खरे ठरण्यासाठी एक गोष्ट तुम्ही नक्की करा. रोज सकाळी उठल्यावर एकदा तरी श्री स्वामी समर्थ हे नाव मनापासून घ्या. ज्या घरात हे नाव घेतलं जातं त्या घरात नकारात्मकता टिकत नाही. आपल्या मनातली श्रद्धा कधीच कमी होऊ देऊ नका, कारण श्रद्धा हीच खरी ताकद असते. आजपासून पुढचे 5 दिवस थोडं लक्ष देऊन बघा. तुम्हाला नक्की काही ना काही बदल जाणवेल. कोणी वाईट बोललं तरी मनावर घेऊ नका, कारण तुमचा प्रवास आता वरच्या दिशेने सुरू झाला आहे. घरातल्या लहान मुलांनाही आजपासून थोडा सकारात्मक विचार शिकवा. जुन्या तक्रारी आणि जुने राग आता मनातून सोडून द्या, कारण नवीन सुरुवातीसाठी जागा करावी लागते. तुमच्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांची किंमत आता ओळखा. ज्यांनी कठीण काळात साथ दिली त्यांचे आभार नक्की मानावेत. हा बदल एका दिवसात नाही तर हळूहळू दिसणार आहे. म्हणून धीर सोडू नका. स्वामींवर श्रद्धा ठेवून पुढे चालत राहा. रस्ता आपोआप सोपा होत जाईल. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एका नवीन वाटचालीची सुरुवात समजा. तुमच्या ओळखीतल्या ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. एकमेकांना मदत करणे हीच खरी सेवा आहे. मनात आलेली प्रत्येक चांगली इच्छा आता हळूहळू पूर्ण होत जाईल, यावर ठाम विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ असं लिहा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.